प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. बस, मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं मागून पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुला पूर्वसूचना देतोय. हे एवढे सगळे आडेवाडे घेण्यापेक्षा सरळ मी तुला नकोच आहे असं स्पष्ट का सांगत आहेस तू? अगं तसं असतं तर इथपर्यंत तुला साथ दिली असती. दिलीस ना, साथ दिलीस, पण फक्त स्वतःचा टाइमपास करून घेण्यासाठी. आता तुझं उद्दिष्ट पूर्ण झालं, मग माझी गरज कशी काय असणार तुला? संपदा, अगं कुठलीही गोष्ट समजून न घेता स्वतःच खरं करण्याची वाईट सवय करू तुला. मी वाईट? हो, मीच वाईट. काय म्हणलं तुझं? पण काय आजपर्यंत मी वाईट आहे हे लक्षात नाही तुझ्या? माझा प्रेम करत असताना मी वाईट आहे हे समजलं का तुला? खरंच पंकज, तुझ्यात इतका बदल होईल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. हे बघ संपदा, अगं मी आहे तोच आहे. अगं प्रेमापर्यंत ठीक होतं, पण लग्न म्हणजे हे बघ, आपल्या दोघांमध्ये 2 ध्रुवा इतकं अंतर आहे. अगं तू मात्र या आलिशान बंगल्यात राहणारी, मोटर गाडीने फिरणारी, आणि त्या मानाने माझ्याकडे साधी सायकल सुद्धा नाही आहे. अगं अंधारात चमकणाऱ्या काजव्यानं आकाशातील तारकांची अभिलाषा ही कधीही करायची नसते संपदा. आज सगळा विचार तू आता करू नकोस. हे बघ, आहे त्या परिस्थितीत मी ऍडजस्ट करायला तयार आहे ना. संपदा, तू जे काही डिसिजन्स घेतेस ना ते सगळे भावनेच्या भरात घेतेस. अगं माझ्यासारखी गरिबी जर एकदा जवळून बघितली असतीस तर इतकं सगळं करण्याचं तुझं धाडस झालंच नसतं. हे बघ मला, अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण दोघं या विषयावर चर्चा करूया ना प्लीज. पंकज, तुला माहितीये ना माझा जिद्दी स्वभाव. जर तू मला लग्नाला नकार दिलास तर मी सर आत्महत्या करेन. संपदा, अगं तू वन साइड विचार का करतेस? माझा प्रॉब्लेम समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीयेस? अगं जिने मला या लायकीचा बनवला ती माझी देवता समान बहीण अविवाहित असताना मी तुझ्या बरोबर लग्न करणं कसं शक्य आहे? आणि हो, शिवाय मला मोठा भाऊ देखील आहे, तो देखील लग्नाचा. हे कसं विसरतेस तू? मग काय रे, माझ्या प्रेम करत असताना तुझे उभे असलेले हे भाऊ बहीण त्यावेळेस का मेले होते का? शाप, काही का बोलतेस तू? निदान माझ्या ताईबद्दल हे सगळं मी खपवून घेणार नाही. तुझ्या त्या बहिणीला तुझ्या डोक्यावर घेऊन माझी मनाई नाहीये, पण फक्त माझ्याशी लग्नाला होकार. आय रिअली लव्ह यू यार. तू माझ्याशी लग्नाला होकार दे बस. याच कारणासाठी माझा तुझ्या बरोबर लग्नाला नकार आहे. अरे गरीब श्रीमंतीची ही भिंत सुखाऐवजी दुःखदायक ठरणार आहे संपदा. तू त्याचा विचार करू नकोस. लग्न झाल्यावर आपण वेगळे सुद्धा राहू शकतो. अरे मग वेगळं राहिल्यावर काही प्रॉब्लेम्स येणार नाही ना. प्लीज विचार कर. लग्न झाल्यानंतर आपण वेगळे राहू शकतो? म्हणजे जिने माझ्यासाठी हा लपेष्टा सहन करून स्वतःच्या इच्छा आकांक्षांना भुरळ घालून माझ्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणाऱ्या त्या तपस्विनीस मी स्वतःच्या पायावर उभा होताच तिला झिटकारू? नाही संपदा, दिस इज नॉट पॉसिबल. हे सगळं माझ्याच्याने शक्य होणार नाही. आणि अशक्य गोष्टी शक्य करणं हे मला कठीण नाही. पंकज, तुला माझ्याशीच लग्न करायचंय. तू एवढं लक्षात घे आणि तुझ्या घरी तशी कल्पना दे. मी वाट बघते तुझी. संपदा, मला विचार करायला वेळ हवा आहे. दिला. तुला हवा तितका वेळ दिला, पण मला फक्त होकारच हवाय. आणि जर तू नकार दिलास तर ह्या भूतलावरचे तुझे दिवस संपले एवढं लक्षात ठेव. म्हणजे तू माझा मर्डर करशील? पंकज डार्लिंग, तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुझे. आणि तुझ्या सोबत एकत्र जगता येत नसते तर तू मरायला तयार हो. आणि हो, ही बोका धमकी समजू नकोस, कारण बोले ती खरं करणारी संपत्ती. आणि लक्ष. आणि हो, केव्हापासून तू तुझ्या बिघाड परिस्थितीचं तुणतुण वाजवते? बोल, किती लाख हवेत? किती लाख हवेत तुला? अरे आपण संपत्ती आहे माझ्याकडे. माझ्या एका शब्दावर माझा दादा लाखोना पैसा होता. बोल ना पंकज,
माझ्याशी लग्नाला किती लाखात तयार होशील रे? बोल ना पंकज, किती लाखात तयार होशील? सगळं आतापर्यंत खूप ऐकून घेतलं तुझा. माझ्या गरिबीची कोणी टर उडावी एवढा स्वाभिमान विकून खाल्लेला नाहीये मी. आणि हो, आम्ही गरीब जरूर असू, पण तुझ्यापेक्षा माझ्याकडे एक अनमोल संपत्ती आहे, आणि ती संपत्ती म्हणजे माझी बहीण. आणि तिचा सौदा करणाऱ्या व्यक्तीस मी कोणालाही माफ करणार नाही, अगदी तुला सुद्धा. यू रिमेंबर दॅट? हा तुझा फायनल डिसिजन होता? हा माझा शेवटचा निर्णय आहे. हो का? यस. बर, मग पुन्हा एकदा विचार कर. तुला पुन्हा एकदा सांगतो, या शहरातला प्रसिद्ध सेठ स्वप्न नारायण याची एकुलती एक बहीण आहे मी. या संपूर्ण शहरात माझ्या भावाचे शाळा आणि कॉलेजेस आहेत, आणि माझ्या एका शब्दावर माझा भाऊ तुला सहज प्रोफेसर म्हणून नोकरी देऊ शकतो. आता आयुष्यात घडवायचं की बिघडवायचं हा तुझा निर्णय. प्लीज टेक युअर टाइम. गो. कुठे होता सकाळपासून? माझ्या कामाचा वेळ तुला माहिती आहे ना. आज बंगल्याकडे येताना बॉम्ब उठली की फॅक्टरी मध्ये एक कामगारांनी संप पुकारलाय, म्हणून म्हटलं चला आपण प्रत्यक्षात जाऊन शहानिशा करावी. मी गेलो तर मला बघतात सारे गप्पा. बरं वाटलं. बरं असो, तुझा ब्रेकफास्ट झाला काय? हे काय बोलतेस ब्रो? तुझ्याशिवाय आजपर्यंत तुम्ही ब्रेकफास्ट घेतलाय का? आणि आज कशी घेणार? या सवयी आता विसरायच्या, कारण की लग्नानंतर मी थोडी असणार आहे तुझ्या सोबत. ते सगळं लग्नानंतर, पण आता मी तुझ्या सोबतच ब्रेकफास्ट घेणार. ब्रो, अरे जरा मागे वळून बघ ना, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हॅलो. हॅलो ब्रो, हा पंकज आहे. अरे MSc BEd आहे. आम्ही सोबतच ग्रॅज्युएशन केलं. आणि पंकज हा माझा ब्रो, द ग्रेट स्वप्नील नारायण. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आनंद झाला तुम्हाला भेटून. ब्रो, अरे एवढ्या पण आनंदी व्यक्त करू नकोस. काय आहे ना, पंकजचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, आणि मला सुद्धा तो खूप आवडतो. आणि लवकरच आम्ही लग्न सुद्धा करणार, अर्थात तुझी परमिशन असेल तरच. वा, छान. आधी आपण सारं करून मोकळं व्हायचं, आणि त्यानंतर आम्ही त्या गावचे नाहीत असं भासवायचं. समजा आजपर्यंत तुझा प्रत्येक हट्ट मी पूर्ण केलाय, मग आताच माझ्यावर का शंका घेतेस? आय न्यू इट. म्हणजे तुमच्या लग्नाला तयार आहेस ना? बघितलास पंकज, मी काय म्हणते, तुम्ही दोघेही बोलत बसा. मी तुमच्या दोघांसाठी फॅन्टॅस्टिक ब्रेकफास्ट करायला सांगते. आलेस हा? सफर. अगं मी काय बोलला? अगं पण हा, तर काय नाव म्हणाला तुमचं? सर, माझं नाव पंकज रघुनाथ राणे. पंकज रघुनाथ राणे. याच गावात असतात? नाही, म्हणजे आय मीन शहरामध्ये कोणत्या एरियात बंगला आहे तुमचा? सर, आमचं बंगला नाही, आमचं छोटस घर आहे. घर? हो. घरात आई वडील? आई नाही सर, म्हातारे वडील आहेत. एक माझा मोठा भाऊ आणि सर्वात मोठी माझी बहीण. भाऊ काय करतो? नोकरीला आहे का? नाही सर, तो गावाजवळ जे जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये काड्या फोडायला जातो. जंगलात? जंगलात काड्या फोडायला जातो? हो सर. बहिणीचं लग्न झालं? नाही सर, बहिणीचं लग्न अजून व्हायचं आहे. पण मी या लायकीचा झालो त्यामागे तिची खूप मोठी तपश्चर्या आहे. हो, केवळ आमच्या सुखासाठी ती अजूनही अविवाहित आहे, आणि माझ्यासाठी साक्षात देवी आहे. वा, छान. आनंद झाला ऐकून. म्हणजे एकूण तुमची सगळी परिस्थिती अगदी बेताची आहे. हो सर. आणि तुम्ही MSc BEd आहात. यू आर वेल क्वालिफाईड. आणि एवढं सारं असूनही आंध्रासारखे का वागला तो?
सर नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय मला समजलं नाही. हेच की मी माझ्या बहिणीला महिन्याकाठी पॉकेट म्हणून 25,000 रुपये देतो आणि इतरही सुख तिच्या पायाशी लोळून घेत आहेत. आपण त्यातलं तिला काय देऊ शकतो किंवा काय नाही याची जराही कल्पना तुमच्या मनाला शिवली नाही. सर माझ्या परिस्थितीची मला पूर्णपणे कल्पना आहे. काय तरी तू तिला आपल्या प्रेमाचे रंगीबिरंगी स्वप्न दाखवलेस, आपल्या प्रेम झाल्या तोडलीस, पण ती नादान असली तरी तिला अधपाताच्या खाईत लोटण्या एवढा मूर्ख नाही मी. हे बघ, तुला तुझ्या कुटुंबियाबद्दल आत्मीयता असेल, त्यांना दुःख होऊ नये असं जर वाटत असेल तर या घराचा मार्ग कायमचा विसरायचा आणि तेही संपदा सकट. पुन्हा जर तिच्या आसपास दिसला तर सुखरूप घरी जाणार नाहीस एवढं लक्षात ठेव. सर थँक्यू सो मच की तुम्ही माझा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हो संपदाला मी तेच समजावून सांगत होतो पण ती माझं ऐकायला तयारच नाही. सर आता माझा प्रश्न पूर्णपणे मिटला. आता मी निघतो. बाय. काय रे, तुला ही केस पाहिजे तेवढी सोपी वाटली? हे बघ, तुझ्याकडे तिचे जे काही फोटो लव्ह लेटर्स असतील ते परत कर. ठीक आहे सर, मी उद्याला पाठवून देईन. आता निघतो. का नाही आता आणायला काही हरकत होती का? पण नाही आणणार का? तर या अडवून श्रीमंत मुलींना ब्लॅकमेल करण्याचा हा एक प्रभावी मार्ग असतो हे तुला तरुणांना चांगलं ठाऊक आहे. बाय देवे, पण तिच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी किती लागणार असते एवढं बोल. सर मी संपदावर माझ्या हृदयातून माझ्या अंतकरणातून प्रेम केलं. मला तिच्याकडनं पैशांची अभिलाषाही कधी नव्हती आणि प्रत्येक बाबतीत तुम्ही माझी तुलना पैशाशी करून स्वतःच्या श्रीमंतीचा एवढा उदो का करताय? मी गरीब जरूर असलो तरी अजूनही तुमच्या दारातून बसलो नाहीये. हो म्हणजे भिकाऱ्यांनाही ओकाऱ्या असतात म्हणायच्या. हो मिस्टर, माइंड युअर लँग्वेज. माझ्या गरिबीची मान खंडन करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. मी सुद्धा याच गावात शिकलो, याच गावात वाढलो आणि आता जे काही तुम्ही उपभोगता आता ते 15 वर्षा अगोदर तुमच्याकडे काही नव्हतं. कित्येक राजकारणी लोकांचे तडवे टाकून हे सगळे शाळा कॉलेजेस तुम्ही मिळवलं. कित्येक शेतकऱ्यांचे शेते उघडून त्यांच्याकडनं 10-10, 15-15 लाख रुपये डोनेशन घेऊन हे ऐश्वर्य तुम्ही संपादन केलं. हे न करण्या इतपत मी नक्कीच मूर्ख नाही. आणि हो, लेट मी टेल यू वन थिंग. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी मुलगा शोधताय ना, मग एक काम करायला हवं होतं. तिच्याच लेवलचा किंवा तिच्याच तोलामोलाचा मुलगा का नाही बघितला तुम्ही? त्याच तोलामोलाच्या मुलाशी लग्न करणार आहे. पण आम्हा श्रीमंतांना एक सवय असते, मांजर उंदराला खेळून खेळून मारते अगदी तसे. पण तुम्हा भिकाऱ्यांना मात्र श्रीमंत मुलगी पटली तर आपल्या जीवनाचा मार्ग सुकर झाला ही तुमची धारणा असते. तेव्हा मिस्टर पंकज, वस्तुस्थिती कळली ना? आता तरी शुद्धीवर या. सर मी आधी सुद्धा शुद्धीवरच होतो आणि आता सुद्धा शुद्धीवर येऊनच बोलतोय. कारण गरिबीची श्रीमंती कशी जोपासायची याचे संस्कार माझ्या बहिणीने फार वर्षांपूर्वी केले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या याच क्षणी याच ठिकाणी तुमच्या बहिणीने सगळे पाठवलेले फोटोज आणि लव्ह लेटर्स इथल्या इथं परत करेन. गुड बाय. अरे वा, खूप राहणारा दिसतोय का? संपदाला शेवटचा भेटून जाणार नाहीये. I don't like your nature and I don't want your sister to understand. संपदा, अगं बघ हा पंकज तुला न भेटताच निघून चाललाय. What? पंकज, अरे काय असते मी? तुझ्यासाठी ब्रेकफास्ट प्रिपेअर करायला सांगितलं मी. अगं तुमच्यासारख्या श्रीमंतांच्या घरी ब्रेकफास्ट करून मला स्वतःची बेइज्जती अजिबात करून घ्यायची नाही. संपदा, मी निघतोय. थांब. अरे कशाचा एवढा राग आलाय तुला? ब्रो काय बोललाय का? अगं विसरलो होतो, ती जागा दाखवून दिली तुझ्या ब्रोनी. तरी सुद्धा तुला वारंवार समजावून सांगत होतो की संपदा आपल्या दोघांचं प्रकरण इथल्या इथे मिटव, पण तू माझा ऐकायला तयार असतेस. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मला कायमची विसरून जा. दॅट्स ऑल. पंकज थांब. संपदा, जाऊ दे त्याला. आणि तुलाही काय भिकारपणाचे डोहाळे लागलेत का? अगं या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा काय, मान सन्मान काय याचा जराही विचार न करता तू या भिकारीशी लग्न करायला निघालीस. अगं याच्याशी लग्न केलीस तर हा समाज, ही हाय सोसायटी मला काय म्हणाल? बघ,
जे झालं ते झालं, पण हे प्रकरण इथेच थांबव. उद्या तुला एकापेक्षा एक श्रीमंत मुलाची लाईन लावून देतो, त्याच्यामधला एखादा निवड. पण हा प्रस्ताव, हा रिश्ता मला अजिबात मंजूर नाही, म्हणजे नाही. संपदा, मला वाटतं माझं काम पूर्णपणे झालंय, मला निघायला हवं. येतो मी. थांब पंकज, मी तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं ब्रो. मला माहितीये पंकज गरीब आहे, पण पंकजकडे शिक्षणाची श्रीमंती आहे आणि त्या श्रीमंतीनं तो मला सहज सुखी करू शकतो. तसंही प्रेमासाठी मनाचं मनाशी मिलन व्हावं लागतं आणि माझं आणि पंकजचं ते केव्हा झालं. या उपरही तुझी इच्छा नसेल तर मी तुला जास्त आग्रह करणार नाही. पण हो, जर तू माझ्या प्रेमाला नकार दिलास तर आता या क्षणी मी तुला आणि तुझ्या या संपत्तीला कायमची सोडून जाते. हो, जिथे माझ्या प्रेमाची किंमत होणार नाही तिथे मी क्षणभर सुद्धा थांबणार नाही. चल पंकज, आपल्याला हे थांबायचं. सर तुम्हाला आंबा एवढं उशीर या, तसे समोर या. आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यामध्ये या पंचक्रोशीत कोणीही या स्वप्नील नारंगला ब्र शब्द सुद्धा बोलला नाही. पण आज केवळ तुझ्यामुळं हा मगाशी मला बराच काही बोलला. आणि आज तू सुद्धा या भावाशी असलेले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध तोडून याच्यासोबत जायला निघालीस का? कशासाठी? तर फक्त केवळ याच्या प्रेमापोटी. पण संपदा, ज्या दिवशी मात्र तू गरिबीचे चटके खाशील ना, त्या दिवशी श्रीमंती काय असते हे तुला कळेल. अगं, तुला अगदी लहानपणापासून तळाकाच्या पोडाप्रमाणे जपली आहे. तू सुखात राहावीस हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मला वाटतं की हा सारा विचार करूनच तू हे पाऊल टाकलं असणार. म्हणून मी तुम्हा दोघांच्याही लग्नाला परमिशन देतोय. काय? तू आमच्या लग्नात आहेस ब्रो. यू आर रिअली ग्रेट. किती प्रेम आहे तुझं माझ्यावर. थँक्यू सो मच. संपदा, अगं तुझ्याशिवाय मला या जगात प्रिय आहे तरी काय ग? आणि खरं सांगू संपदा, तू एक हिरा निवडलेस. हिरा. अगं, याची मी मगाशीच परीक्षा घेतली आणि हा त्यामध्ये उत्तीर्ण झालाय. आणि पंकज, मगाशी मी तुला जे काही बोललो ते अजिबात आपल्या मनाला लावून घेऊ नकोस. नाही सर. आणि काय रे, छोकरी तर गटवली आहेस, आता नोकरी ते पण पक्क होऊन जाऊ दे. हो सर. आणि मगाशी तुझी गुणगान गात होतास ती तुझी भाग्यविता, ती ताई, ती माऊली मला एकदा बघायची आहे. तिनं तुम्हाला लहाण्याचं मोठं केलं, एवढं घडवलं, या स्टेज पर्यंत आणून पोहोचवलं, तर ती असाधारण तर नसेल. आणि नोकरी संदर्भातही मी तिच्याशी बोलेन, तेव्हा प्लीज फक्त एकदा तिची मला भेट कर देशील? शुअर. तुम्ही म्हणाल ना त्या दिवशी मी ताईला तुमच्याकडे पाठवायला तयार आहे. बरं, आता तुम्ही मस्त पैकी एन्जॉय करा, मौज मस्ती करा. आणि ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्या दिवशी मला सांगा. अगदी धुमधडाक्यात तुमचं लग्न लावून देतो. शुभ मंगल. सावधान. काय काय संपदा, सगळं आपल्या मनासारखं करून घेतलं. आणि मला खात्री होती, मला 100% खात्री होती की तुझ्या या जिद्दी स्वभावामुळे कधी ना कधी तरी तू मला आपलंसं करून घेशील. आणि नेमकं तेच घडलं. मग आता काय विचार तू? अगं, आता विचार नाही, आता कृती करायची वेळ आहे. पण संपदा, काय ग, आपण दोघे कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये आपली मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, आणि आता प्रेमाचं रूपांतर काही दिवसात लग्नात देखील होणार आहे. हे सगळं कसं भुरकन उडून निघून गेलं नाही, वेळेचा काही पत्ताच लागणार नाही. पण कधी कधी असं वाटतं तुझ्या सोबतचा वेळ कधी संपूच नाही. सिर्फ हम दोनों बातें करते रहे और वक्त यूं ही रुक जाए. काय वाटतं तुला? मला योग्य असतोच वाटतं. अच्छा. आणि एक गोष्ट सांग, काय? त्या तुझ्या नजरेतील एक जादू, आणि त्याच जादूमुळे तुम्हाला थोडं घायाळ केलं. एक सांगू संपदा, काय? मला माझ्या आयुष्याचे संपूर्ण आनंदाचे सोहळे आणि संपूर्ण आनंदाचे क्षण फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचे. आणि मला खात्री आहे की माझ्या आयुष्यात काहीही संकट आलं ना
तरी त्या संकटांची झड मात्र तू माझ्यापर्यंत कधी पोहोचू देणार नाही. अरे मी तुझ्या सोबत आहे ना, मग संकट तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. ऑफकोर्स यू राईट आणि यू आर स्वीट, व्हेरी स्वीट. एक गोष्ट सांगू संपदा, जेव्हापासून तुला बघितलं ना त्या क्षणापासून ठरवलं की लग्न करेन तर तुला सोडून दुसरीशी. अगं मस्करी केली, नाहीतर आणखी तुझा जिद्दी स्वभाव माझ्यावरती उलटेल आणि म्हणशील परत हायपर होशील. पण ते काही असलं नाही तरी माझं तुझ्यावर जीवा पाळत आहे. आणि माझं सुद्धा. सांगू माझं किती प्रेम आहे तुझं. जशी पावसाची सर जमिनीला स्पर्श करते ना, अगदी तसंच माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि कधी कधी मनात काव्य फुलू लागतात. आणि ते म्हणजे असं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस येऊन आभाळ मनात टाकतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. त्या घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. संपदा तितक्यात तुझून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वेळेला पट सुटतो. पानांपुरान झाडांवरती छपरा खाली चढतो. दुपार टळून संध्याकाळचा पुन्हा होतो सुरू खेळ. संपदा अगं दुपार टळून संध्याकाळचा पुन्हा होतो सुरू खेळ. उन्हामधून चालत येते ती गार गार कातर. चक्कर तो डोळ्यांसमोर कोस बदलून घेतो. पण त्या पावसाआधी ढगांमध्ये कुठून शब्द शब्द ऐकता जुळावे. शब्द शब्द ऐकता जुळावे. सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. शब्द शब्द ऐकता सूर जुळावे. शब्द शब्द ऐकता सूर जुळावे. सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. सुरातुनी माझे तुला प्रेम कळावे. शब्द शब्द ऐकता
माझ्या शब्दातून माझ्या सुरातून माझं प्रेम तुला कळावं ही एकच अपेक्षा. मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. पण तुलाच माहिती नाही मी तुझ्यावर किती प्रेम करते. अगं मला माहिती आहे माझ्यापेक्षा सुद्धा 100 पटीने जास्त प्रेम करतेस तू माझ्यावर. पण संपदा तुमच्या श्रीमंतांच्या भाषेत काय म्हणतात ब्रेकफास्ट आणि आमच्या गरिबांच्या भाषेत नाश्ता म्हणतो आम्ही त्याला. मग तुमच्या श्रीमंत घरामध्ये जो ब्रेकफास्ट तयार झालाय अगं तो खायचा आहे मला. चल आणि त्यानंतर लग्नाची तयारी सुद्धा करायची आहे. अरे मग वाट कशी बघतोय. लेट्स गो.